नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयमर्यादा या ठिकाणी काय असेल, त्याचबरोबर अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी इतर अर्हता तुमची काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या मार्फत राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान महानगरपालिका नागपूर यांच्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी 1 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 8 जानेवारी 2025 पर्यंत रात्रीच्या 5 वाजेपर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। 10 ते 5 या वेळेदरम्यान अर्जाची वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचे आहेत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी जी आहे आरोग्य सेवक या पदासाठी निघालेली आहे। एकूण या पदासाठी 26 जागांची वॅकन्सी आहे। प्रवर्गानुसार वॅकन्सी जी आहे या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये एसटी कॅटेगरीसाठी 4 वॅकन्सी आहे, एससी साठी 4 वॅकन्सी आहे, एसटी साठी 1 वॅकन्सी आहे, व्हीजे साठी 3 वॅकन्सी आहे, एनटीबी साठी 1 वॅकन्सी आहे, एनटीसी साठी 1 वॅकन्सी आहे, एनटीडी साठी 1 वॅकन्सी आहे, ओबीसी साठी 1 वॅकन्सी आहे, एससीबीसी साठी 3 वॅकन्सी आहे, ईडब्ल्यूएस साठी 3 वॅकन्सी आहे, ओपन साठी 8 वॅकन्सी आहे। अशा 26 वॅकन्सीचे कोणत्या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे एएनएम तुमचं झालेलं असेल, कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला असाल, एएनएमची नोंदणी या ठिकाणी तुमची आवश्यक आहे। 18,000 रुपये एकत्रित मानधन जे आहे तुम्हाला दरमहा या पदासाठी दिलं जाईल। वयमर्यादा जे आहे मागासवर्गासाठी या ठिकाणी कमाल वयमर्यादा 43 वर्ष व खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयमर्यादा 38 वर्ष या ठिकाणी असणार आहे। अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण जे आहे नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर या ठिकाणी तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत त्या ठिकाणी स्वीकारले जातील। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये इतके असणार आहे मागास प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी असणार आहे। तुम्हाला डीडीच्या माध्यमातून फीस पेमेंट या ठिकाणी करायचे आहेत। डीडी जो आहे आपल्याला कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर पेएबल ॲट नागपूर या नावाने या ठिकाणी काढायचा आहे। अर्जासोबत आपल्याला नुकताच काढलेला पासपोर्ट साईजचा 1 फोटो, स्वतःचा ईमेल आयडी, दूरध्वनी क्रमांक, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, प्रवर्गामध्ये अर्ज करीत असल्यास जात प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र किंवा शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचे प्रमाणपत्र आपण या ठिकाणी जोडू शकता। ओळखपत्रामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट आपण देऊ शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।